लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीनंतर आता सर्वांना वेध लागले ते महापालिकेच्या निवडणुकीचे। गेले अनेक वर्ष महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडले आणि सर्व कामकाज प्रशासनाकडे गेले असलं तरीही स्थानिक समस्या वाढलेल्या आहेत आणि याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत-मांढरे। तर नमस्कार मॅडम, दारा टाइम्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सर्वात प्रथम कोल्हापूरच्या विकासासाठी तुमची विकास दृष्टी काय आहे? पहिली गोष्ट, निवडणुका ह्या लागल्या पाहिजेत। विकास त्याशिवाय होणार नाही। प्रशासक जरी असलं तरी प्रशासक हे जनतेचं काहीच ऐकून घेत नाही आणि प्रशासक जरी त्यांच्या दारात गेलं तरी त्यांचं म्हणणं ऐकून नुसतं सोडून देतात। त्यासाठी या निवडणुका लागायला पाहिजेत। खूप प्रश्न प्रलंबित आहेत, जेणेकरून रस्ता म्हणा, कचरा उठाव म्हणा, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यासाठी हे निवडणुका लागल्या पाहिजेत। तर आता समस्या तर वाढलेलीच आहे, तरी सर्व कामकाज प्रशासन पाहत असल्याने नागरिकांना काही समस्या आल्या तर नागरिक प्रशासनाकडे गेल्यावर काही अधिकारी दुर्लक्षित करतात त्यांच्या प्रश्नाकडे, तर याबाबत तुमचं मत काय आहे? नाही, तेच सांगितलं की प्रशासक हे लक्षच देत नाहीये आणि त्यांना विचारायला गेले की आम्ही कुठं कुठं काय काय बघणार, आम्ही हे करू का ते करू, अशी उत्तरं प्रशासक म्हणणं येतात म्हणजे जनतेला। त्यामुळे जनता देखील प्रशासनावर नाराज आहे। तर आता प्रशासन तर म्हणावं तितकं लक्ष देत नाही, त्यामुळे बरीच कामं प्रलंबित आहेत, जसं पाणी प्रश्न असेल, कचरा उठाव असेल, तर यासाठी काय उपाययोजना करायला हवी असं तुम्हाला वाटते? प्रशासनानं म्हणजे निवडणुका तर लावायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तर ह्या कामं होणारच नाही। आणि जर वाटत असेल यांना की निवडणुका नकोच लावायला तर ती कामं त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी। गेली 4 वर्ष बिन नगरसेवकच्या ह्यांना ते प्रशासक काम करते। काम तर तुम्ही बघितलंच असाल, जिथं तिथं रस्त्यावर कचरा असतो किंवा रस्ते म्हणा किंवा बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत, पाण्याचं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आता तर उन्हाळा येणार आणि परत पाणी नाही आलं तर काय करायचं जनतेनं, कुणाला विचारायचं, हा प्रश्न आहे। महापालिकेच्या सत्तेसाठी विविध पक्ष किंवा आघाड्या बदलतात, समीकरणं बदलतात, तर याच्या स्थैर्यासाठी ठाकरे गट कोणती प्रमुख भूमिका घेणार आहे असं वाटतं तुम्हाला? ठाकरे पक्षाचं म्हणजे पहिलं तर 80% समाजकारणच असेल। ते जनतेसाठीच कायम, आमचे उद्धव साहेब जे आहेत ते कायम जनतेसाठीच लढत असतात। त्यांना न्याय मिळावा ह्याच्यासाठीच आमची लढत असते किंवा आंदोलनं असतात किंवा महिलांसाठी आम्ही रस्त्यावर उतरत असतो। त्यासाठीच हे ठाकरे पक्षाचं जे म्हणजे आमचा पक्ष आहे तो ह्याच्यासाठीच कायम सक्रिय असतो। ठाकरे गटांचं जे आम्ही शिवभोजन काढलेलं होतं गरिबांसाठी, ते सध्या असं ऐकण्यात आले की हे बंद करणार आहे। खरं का बंद करणार आहे? एखादं गोरगरीब जर एक 5-10 रुपये जर त्याचं पोट भरत असेल तर हे बंद करू नये, शासनानं हे बंद करू नये। तर हा विचार आम्ही कायम प्रत्येक गरिबाचा म्हणा किंवा ज्याच्यावर न्याय होत नसेल तर त्याच्यासाठी आम्ही लढत असतो। तर महिला सशक्तीकरण आणि स्थानिक प्रशासनामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी तुमची प्रमुख भूमिका काय आहे? महिलांच्या अडीअडचणी म्हणजे काय, त्यांच्या घरातलेच अडीअडचणी नसतात, बाहेर काहीतरी त्यांच्यावर अन्याय होत असतो, त्यासाठी न्याय देणे किंवा एखादा दवाखाना किंवा एखादा पोलीस स्टेशनची केस किंवा काय असेल त्यासाठी आम्ही सक्रिय म्हणजे रात्री तर अपरात्री आम्ही उठून त्यांच्यासाठी जात असतो। महिलांचं जे म्हणजे जे एक बाहेर त्यांना जे प्लॅटफॉर्म मिळत नसतो तो आम्ही उपलब्ध करून देत असतो, जेणेकरून आम्ही त्याच्यासाठी इनरव्हीलच्या माध्यमातून देखील मी काम केलेलं आहे की प्लॅटफॉर्म देणे
की इनर व्हीलचं जे काम आहे ते फक्त महिलांचं काम आहे. त्याच्यात फक्त महिला असतात ज्या घरात बसून ज्यांना समाजकार्याची आवड आहे ते करत असतात. अशा पद्धतीनं महिलांचं एकत्रीकरण मला योग्य वाटतं. तर आता सध्या चर्चेत असणारा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हद्दवाढ. तर तुम्हाला काय वाटते, हद्दवाढ व्हावी की नाही? हद्दवाढ ही झालीच पाहिजे. बरेच वर्ष झालं आपली हद्दवाढ झालेली नाहीये, त्यामुळं कोल्हापूरचा विकासच झालेला नाहीये. म्हणजे आपली मुलं पुन्हा मुंबईत जाऊन जे काम करतात तिथं 10 वेळा हद्दवाढ झाली. कोल्हापूरची अजून एकदाही हद्दवाढ झालेली नाही आणि कोल्हापूरचा विकासच झालेला नाहीये. त्यामुळं कामं येणार कशी आपल्या मुलांना, इंडस्ट्रीज येणार कशा कोल्हापुरात, किंवा IT कंपनीज ते येणार कसं? ते म्हणतात की एवढंच नाही कोल्हापूर कशाला आपण करायचं. त्यापेक्षा हद्दवाढ जर झाली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होणार आहे. प्रामुख्याने नागरिकांना काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? जी बेरोजगारी वाढली आहे ती पहिली कमी होईल. महिलांना घर बसल्या काहीतरी कामं मिळतील, म्हणजे जेणेकरून जे कामं नाही, बेरोजगारी जी वाढली ती कमी होईल पहिली गोष्ट. प्लस विकास म्हणजे मेट्रो सिटी जे म्हणतात ते देखील आपल्या कोल्हापुरात एक चांगलं एक उदाहरण होईल की हद्दवाढ झाल्यामुळं ती मेट्रो सिटी पण आपली झाली. तर आता अजून इलेक्शनची तारीख लांबीवर पडलेली आहे, तरी पण सर्व पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तर ऐकण्यात आले की तुम्हीही सध्या नगरसेविका पदासाठी इच्छुक आहात. तर यासाठी तुम्ही आधी कोणती कामं केली किंवा भविष्यात तुमच्या काय उपाययोजना आहेत? मी आतापर्यंत माझ्या प्रभागात खूप म्हणजे प्रचंड काम केलेलं आहे. करोना काळात देखील ज्यांना गोरगरिबा ज्या मोलकरण्या होत्या त्यांना बाहेर पडायचं अवघड होतं, त्यांना आपण धान्य वाटप केले. शाळेत आपण ड्रेस वाटप मुलांना, गरीब मुलांना. त्याच्यानंतर बॅगा वाटप केलेत. आपल्या इथल्या 2-3 शाळा आपण रंगवून देखील दिले जेणेकरून पट त्यांचा वाढावा, आणि पट वाढलेला आहे 100%. कचरा उठाव आम्ही 2-3दा केलेला आहे. रस्त्यासाठी आपण फंड पण अवेलेबल करून दिलेला आहे. म्हणजे माझा प्रभाग हा मोठा, चांगला, सुंदर व्हावा याचा माझा पूर्ण 100 नाही 1000% प्रयत्न असतो. आता तुम्ही सध्या इनर क्लबच्या संस्थापित अध्यक्ष आहे, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही काय काम करताय? आत्तापर्यंत मी म्हणजे जूनपासून आमचं टेन्युअर चालू होतं. मी प्रेसिडेंट आहे तिथं. मी सर्वायकल कॅन्सर म्हणजे जे गर्भाशयाला मुलींना होतं ते न होऊ नये म्हणून आपण 570 मुलींना फ्री ऑफ कॉस्ट वॅक्सिनेशन केले. त्याची एक वॅक्सिनेशनची किंमत 2000 रुपये असते, ती आपण मोफत केलेली आहे. मुलांसाठी बॅगा वाटणे, शाळा आतापर्यंत 5 शाळा आपण अपडेट केल्या जेणेकरून ते पट वाढावा. जिल्हा परिषदच्या, म्युन्सिपाल्टीच्या, जिथं मुलं जायचं बघत नाही तर ते एक ॲट्रॅक्टिव्ह करायचं असतं. मग ते ॲट्रॅक्टिव्ह आम्ही करून दिले, त्याच्यामुळे त्यांची पट देखील वाढलेला आहे. आणि भविष्यात मला खरोखर माझ्या प्रभागात म्हणा किंवा कोल्हापूरसाठी महिलांसाठी खूप काम करायचं. नुकताच सूर्यकांत मांढरे यांचा जन्मशताब्दी दिन झाला आणि तो मुंबईमध्ये अगदी चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केला. तर तो कोल्हापूरमध्येही व्हावा अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे. तर त्याबद्दल तुमचं नियोजन काय आहे नेमकं? मुंबईमध्ये त्यांचा खरोखर म्हणजे अभिमान वाटला मला, आणि मी खरोखर त्या शासनाचं आभार मानते की त्यांनी दक्षता घेऊन जन्मशताब्दी त्यांची केली, मोठ्या प्रमाणात केली मुंबईत. म्हणजे एवढा उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी घेतला. आणि कोल्हापूरकरांचं सगळ्यांची एक मागणी आहे की तीच आपण कोल्हापुरात पण आपण तो कार्यक्रम करूया, आणि ती मी मागणी केलेली आहे. आणि जी चित्रनगरीत त्यांचं जे योगदान आहे की जागा मिळवण्यापासून ते सगळं पायाभरणीपर्यंत आजोबांनी आमच्या केले, तर त्यासाठी त्यांच्याकडं अजून एक मी मागणी केली आहे की चित्रनगरीचं नाव सूर्यकांत मांढरे चित्रनगरी असं करावं. मी त्यांना ऑलरेडी ही मागणी केलेली आहे. त्याच्यासाठी मी पॉझिटिव्हली आहे असं म्हणता येते, तर कधी होईल त्यावेळी होईल. खरं मागणी नक्कीच मी केलेली आहे. शासन या गोष्टीची दखल घेईल, त्यामुळं हा कार्यक्रम नक्कीच कोल्हापूरमध्ये होईल. तर तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि भविष्यात तुमच्या नगरसेविका या पदासाठी तारा न्यूजकडून ही शुभेच्छा. थँक्यू.